मित्रांनो, एपीआय मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रोडक्ट मधील मॉइश्चर सॉल्व्हंट रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत. त्यात ट्रे ड्रायर, व्हॅक्यूम ट्रे ड्रायर, फ्लुइड ब्रेड ड्रायर, आरसीव्हीडी, स्प्रे ड्रायर हे वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत. तर आज आपण आरसीव्हीडी म्हणजेच रोटोकॉन व्हॅक्यूम ड्रायर किंवा रोटरी व्हॅक्यूम ड्रायर याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आरसीव्हीडीचे वर्किंग प्रिन्सिपल, पार्ट्स आणि जीएमपी रिक्वायरमेंट समजून घेऊ. आरसीव्हीडी हे फार्मा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ड्रायिंग साठी वापरले जाणारे एक महत्वाचे इक्विपमेंट आहे. त्यात व्हॅक्यूमचा उपयोग करून प्रोडक्ट मधील मॉइश्चर किंवा सॉल्व्हंट रिमूव्ह करण्यात येते आणि प्रोडक्ट क्वालिटी मेंटेन करण्यात येते. आरसीव्हीडीचे वेगवेगळे पार्ट असतात. पहिला असतो कोन, ज्यामध्ये आपण मटेरियल फिल करतो. दुसरं असतं हिटिंग जॅकेट, ज्याच्याने आपण हॉट वॉटर किंवा कुलिंग वॉटर सर्क्युलेशन देतो. तिसरं असतं ड्राईव्ह म्हणजेच मोटर, ज्या मोटरचा उपयोग करून गिअरबॉक्सच्या मदतीने आरसीव्हीडी रोटेशन केलं जातं. चौथं असतं व्हॅक्यूम सिस्टीम. व्हॅक्यूम सिस्टीम म्हणजे ज्या व्हॅक्यूम सिस्टीमने प्रोडक्ट ड्रायिंग आणि व्हॅक्यूम अचीव्ह केलं जातं. त्याच्यानंतर असतं सायक्लॉन, म्हणजे जे व्हॅक्यूम आणि प्रोडक्ट चेंबर यांना बॅरियर करण्याचं काम करतं. कंडेन्सर आणि रिसिव्हर, ज्यात जे लिक्विड किंवा मॉइश्चर किंवा सॉल्व्हंट आहे ते कंडेन्स होऊन ट्रॅप होतं. तर आरसीव्हीडी काम कसं करतो? आरसीव्हीडी मध्ये मटेरियल फिल केलं जातं आणि हॉट वॉटर अप्लाय केलं जातं. त्याच्यानंतर व्हॅक्यूम अप्लाय केला जातो आणि जो कोन आहे तो कंटिन्यू रोटेशन मध्ये असल्यामुळे पावडर युनिफॉर्म ड्रायिंग होते आणि ऍट स्पेसिफिक टेम्परेचर ते प्रोडक्ट त्या लेवल पर्यंत मॉइश्चर किंवा एलओडी अचीव्ह करतो. आणि जे इव्हॅपोरेट झालेलं सॉल्व्हंट आहे ते कंडेन्सर थ्रू रिसिव्हर मध्ये ट्रॅप केलं जातं. तर अशा जीएमपीच्या नॉलेजसाठी फॉलो करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की सांगा. धन्यवाद.